सरकारच्या संबंधित मंत्र्यांची असेल तर त्याच्यावरती प्रतिवाद करण्याची गरज नाही. आपण या शहरामध्ये येऊन रोजीरोटी कमावत आहे. आपल्या रिक्षात बसणारे बहुसंख्य लोक मराठी असतात. आपल्याला मराठी येत नसल्यामुळे गैरसमज निर्माण होतात, मारामाऱ्या होतात, वाद होतात. त्याच्यामुळे तुमच्या सोयीसाठी मराठी शिकायला पाहिजे. पण सरकारला आव्हान देण्याची भाषा यात केली जाते मराठीच्या मुद्द्यावर. सरकारला आव्हान म्हणजे महाराष्ट्राला आव्हान. सरकार कोणाचं आहे असं आम्ही मानतो. काय झालं, देवेंद्र फडणवीस यांची जी मधल्या काळात गर्जना होती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, ही त्यांची गर्जना होती. महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची. त्या गर्जनेचं काय झालं? त्या गर्जनेचं म्याव का झालं? कशा करता तुम्हाला मागे हटायचं आहे? शिकतील ना मराठी. तुम्ही कायदा करा, नियम बनवा, 1 मे पासून सुरुवात करा आणि नियम बनवल्यावर त्यांना 6 महिन्याची मुदत द्या. ज्यांना येत नाही त्याने शिकावं. मराठी अत्यंत सोपी, सहज, रसाळ भाषा आहे. ती अवघड नाही. ती काय हिब्रू भाषा आहे का? नाही. ती आफ्रिकन भाषा आहे का? नाही. आमची रोमन लिपी वगैरे सगळं सारखंच आहे, शब्द सारखे आहेत. मग तुम्ही शिकणार नाही म्हणजे काय? खरं म्हणजे जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. जर महाराष्ट्र सरकार, जसं चिंतामणराव देशमुखांनी दिला होता, केंद्र जर मराठीच्या मुद्द्यावर, महाराष्ट्राची राजभाषा असताना मराठीच्या मुद्द्यावर सरकार मागे हटत असेल, तर जर ते मंत्री स्वाभिमानी असतील आणि खरोखर मराठी प्रेमी असतील, तर त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि दूर व्हायला पाहिजे आणि मराठीसाठी लढायला पाहिजे. ते करणार आहेत का? का ते सुद्धा त्या मुदतवाढीच्या गुंत्यामध्ये अडकून पडणार आहेत? रुग्णालयांचं नाव बदलावं यासाठी पुढाकार घेतोय. कर्तव्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालयाचं नाव घ्यायचं लोढा का पुढाकार घेतात? नाही, लोढांना पुढाकार घ्यायचं काही कारण नाही आहे. हा ते RSSचा अजेंडा पुढे नेत आहेत. केईएम रुग्णालय हे का लोढाने बांधलं नाही. आणि केईएम रुग्णालय हे गेले वर्षानुवर्ष, शतकानुशतक रुग्णाची सेवा करत आहे. नक्कीच ते राजा किंग एडवर्डच्या नावाखाली ते आहे. एक ओळख म्हणून त्या नावाची देशात, महाराष्ट्रात आहे. आणि लोढांचं जे कारण आहे की गुलामीची प्रतीकं नकोत, बरोबर आहे. मग सगळ्यात आधी त्याने, मी काल म्हटल्याप्रमाणे, त्यांच्या ज्या वसाहती त्यांनी बांधलेल्या आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, टॉवर्स, ती सगळी नावं इंग्रजी आहेत. त्यांच्या एका उंच टॉवरला प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आहे. सगळ्यात आधी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आपल्या टॉवरवरून काढलं पाहिजे आणि त्या टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे. त्यांचे इतर काही टॉवर्स आहेत, त्याची नावं अशीच काहीतरी एडवर्ड वगैरे टाईप आहेत, इंग्रजी. मग त्यांची नावं एकलव्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन टॉवर्स. महाभारतातली जी पात्र आहेत, द्रौपदी टॉवर्स, शकुनी टॉवर्स, विदुर टॉवर्स, परशुराम टॉवर्स, श्रीराम टॉवर्स, ते डोंबिवलीत ते काय पालवा आहे ना, पलावा आहे, त्याला दुर्योधन कॉम्प्लेक्स म्हणा, महाभारतातलं पात्र आहे. तुम्हाला जर दुर्योधन हिंदू होता, कुठेतरी इतर नावं घ्या, बिभीषण टॉवर करा. एवढं जर तुम्हाला संस्कृती आणि धर्माची चिंता आहे तर करा ना. केमच का? मग स्वतःपासून सुरुवात करा, नक्कीच करा. काल शिवसेनेने त्या संदर्भात आंदोलन केलंय. आपण पाहिलं असेल, शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी, इतर आमचे नगरसेवक, माजी महापौर,
सगळ्यांनी तिकडे आंदोलन केलेलं आहे त्यासाठी. त्याला काही कारणं आहेत ना, कारणं आहेत ना. ट्रम्प टॉवरचं नाव ज्या दिवशी ते बदलून छत्रपती शिवाजी महाराज करतील किंवा त्यांच्या इतर सगळ्या टॉवरची नावं जी इंग्रजी आहेत, गुलामीची प्रतीक आहेत, ती बदलून मी सांगितली त्याप्रमाणे दुर्योधन, शकुनी बरं का वगैरे वगैरे करतील, तर तेव्हा आम्ही साधारण त्याच्यावरती विचार करू. रावसाहेब, एकनाथ शिंदेच्या पक्षाचं विलिनीकरण असं म्हटलं जात असताना तर त्यांच्याच पक्षामध्ये प्रहारचं मला विलिनीकरण माहिती होतं. मला सर, मला एक माहिती महत्त्वाचा मुद्दा, विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर काँग्रेसची जागा